आज 1 मे आणि आजच राजा शिवाजी हा महाराजांवरचा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. महाराजांचा चित्रपट आलाय म्हटल्यावर मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा सोडतोय का? एकदम तडकन 3 तिकीट काढली. मी, बायको आणि माझी शिवाज्ञा. 2:30चा शो होता. 2:30चा शो पकडायचा होता म्हणून आम्ही निघालो हिंदमाता येथील गोल्डन सिनेमाला. शिवाज्ञा तर एकदम उत्साहातच होती, जणू काही महाराजांना भेटायलाच चाललेली होती. गर्दी एवढी होती की विचारूच नका. बायको आणि शिवाज्ञा लिफ्टने वरती गेल्या आणि मी पायऱ्यांवरून दणादणा करत वरती आलो होतो. चेकिंग झाल्यावर थोडा वेळ बाकड्यावर बसून राहिलो. अंगात एकच वेगळाच थरा, आज महाराज पडद्यावर भेटणार होते. शिवाज्ञाचा हा तर पहिलाच थिएटर एक्सपिरियन्स होता आणि तोही महाराजांचा चित्रपट. ती माझा हात धरून बसली होती आणि डोळ्यात चमक, उत्साह सगळं एकत्र. चित्रपटाची तर पहिली 30 सेकंद तर अंगावर काटा आणल्याशिवाय राहणारच नव्हती. रणांगणाचा आवाज, घोड्याची धावपळ, तोफांचा धडधडाट आणि महाराजांचा तेजस्वी चेहरा जणू पडद्यावर नाही तर आपल्या समोरच प्रत्यक्षात आले आहे. या चित्रपटाचा इतिहास जिवंत दाखवलाय, जसा आम्ही पुस्तकात कधी वाचलाच नव्हता. महाराजांचं लहानपण, कुटुंबाचा त्याग, राजकीय कटक कारस्थानं, रणांगणातील पराक्रम सगळं इतकं वास्तविक होतं की अंगात तापच भरला पाहिजे. कारण राजा शिवाजी हा फक्त चित्रपट नाही, तर तो आपल्या रगात भरलेला रक्त आहे. आजच्या पिढीला, आजच्या लहान मुलांना खरे हिरो कोण होते हे नक्की कळायलाच हवं. आजच्या पिढीला शौर्य, पराक्रम, अभिमानाची ओळख करून द्यायची गरजच आहे आणि हा चित्रपट बघायलाच हवा. राजा शिवाजी हा चित्रपट चुकवूच नका. चित्रपट बघून झाल्यानंतर आम्ही चाललो होतो सर्वजण घरी. शिवाज्ञाला आणि बायकोला घरी सोडली आणि शनिवारी आम्ही जाणार होतो तेजसच्या लग्नाला. तेजसच्या लग्नाला जाण्या अगोदर मला दाढी आणि केस पण करायचे होते, म्हणून त्या दोघींना घरी सोडलं आणि मी चाललो होतो सलूनमध्ये. सलूनमध्ये गेल्यानंतर दाढी पहिल्यांदा करून घेतली, केस पण कट करून घेतले. जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. मला पण समजेल की हा मराठी चित्रपट कुणी जणांनी आणि किती जणांनी बघितला आहे ते. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.